नमस्कार मंडळी, मी नेहा सपकाळे. चेतना शक्तीच्या या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आता सध्या लग्नसराईचा सीझन जोरात सुरू आहे. म्हणजे कोणाच्या घरामध्ये, कोणाच्या आजूबाजूला किंवा मग नातलगांमध्ये सगळ्यांकडे सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. म्हणजे थोडक्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या घरामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे. आता मला एक सांगा, ज्यावेळेला आपण लग्नांमध्ये जातो त्यावेळेला सगळ्यात आधी लक्ष कुठे जातं? सगळ्यांचं लक्ष असतं ते म्हणजे मुद्द्याचं नवरीकडे. तर नवरी कशी असली पाहिजे? नवरीने लग्नाच्या आधी तयारी काय करायला? पूर्वी कसं होतं, साधारणतः एक 20-25 वर्षापूर्वी. पूर्वी म्हणजे अगदी बालविवाह होते त्या काळात नाही सांगत मी, 20-25 वर्षापूर्वी. लग्न किती वेळात आटपायचं? संध्याकाळी 4 वाजता साखरपुडा, 6 वाजता हळद, सकाळी 10:30-11च्या पर्यंत लग्न झालं, 2 वाजेपर्यंत जेवण आटोपली, की संपले विधी. 24 तासाच्या आत लग्नाचे सगळे विधी संपायचे. आता तसं नाही. आता लग्नाचे विधी चांगले 4-4, 5-5 दिवस चालतात. म्हणजे संगीत, हल्दी, मेहंदी आणि मग लग्न, हे सगळे विधी एक 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 चालतात. म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवस आपले लग्नाचे विधी चालतात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होतो. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की या गोष्टी करू नका असं नाही. जर या गोष्टींमध्ये आपण एवढा खर्च करतो तर नवरीच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावं व थोडा खर्च तिकडे करावा. आता तुम्ही मला नवरीच्या तयारीविषयी एवढं काय, महिला वर्ग तर म्हणतील आम्हाला सगळं माहिती आहे. एक महिन्यामध्ये 3 फेशियल करायचे, 20 फेशियल वॅक्सिंग करायचं, लग्नाच्या वेळेचे मेकअप केले की झाली तयारी. नाही, माझा सांगण्याचा मुद्दा म्हणजे फक्त तेवढा मेकअप किंवा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून तेवढीच नवरीची तयारी करायची नाही. अजूनही त्या पलीकडे जाऊन आपल्याला बरीच तयारी करायची. आता आधी कसं होतं की 20-25 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर घरापासून शाळा किंवा कॉलेज किंवा नोकरी यांचं ठिकाण बऱ्यापैकी दूर होतं. त्यावेळेला जाण्यासाठी वाहन काय होतं? सायकल. त्यामुळे सायकल चालवली जायची, व्यायाम आपोआप व्हायचा, आरोग्य व्यवस्थित असायचं. त्यामुळे त्या काळामध्ये PCOSचा त्रास कधी कुणाला झालाच नाही. झालंही असेल पण फार कमी प्रमाणात. पण आजकाल जर तसं विचार केला तर दर 10 मुलींच्या मागे कमीत कमी 3 ते 4 मुलींना PCOSचा त्रास हा आहेच. कारण असे बरेच पेशंट येतात की ज्यांना PCOSचा त्रास आहे. मग अशा वेळेला मुलगी ज्यावेळेला आपण लग्नाला उभी करतो त्यावेळेला लग्नाच्या आधी तिचे हे सगळे प्रॉब्लेम आधी नील झाले पाहिजे. जर तिला पिंपल असतील तर तुम्ही पिंपलची ट्रीटमेंट घ्या. डर्मॅटॉलॉजिस्ट असतील त्यांच्याकडनं घ्या. नसेल जवळपास कोणी डर्मॅटॉलॉजिस्ट तर कमीत कमी निसर्गोपचार तज्ज्ञांकडे तरी जा. त्यांच्याकडे गेल्यावरती ज्यावेळेला तुमचा आहार बॅलन्स केला जाईल, काही व्यायाम प्रकार दिले जातील, काही शरीरशुद्धी केली जाईल, त्यामधनं तिचे पिंपल आपोआप कमी होते. दुसरा मुद्दा, जसं मी तुम्हाला सांगितलं PCOSचा त्रास होतो 4-4 महिने 6-6 महिन्यापर्यंत काही मुलींना पिरियड येतच नाही. तर लग्नाच्या आधी या सगळ्या गोष्टी नील होणं खूप गरजेचं आहे. मग अशा वेळेला काय करायचं? त्याही वेळेला तुम्ही आधी गायनाकॉलॉजिस्टकडे जा. आता ज्या मुली माझ्याकडे येत आहेत या गोष्टींच्या PCOSचा त्रास घेऊन, त्यांना बऱ्याच ठिकाणी गायनाकॉलॉजिस्टकडे गेले, सोनोग्राफी केली, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. मग त्यावेळेला गायनाकॉलॉजिस्ट काय सांगणार? वजन कमी करा. तुम्ही वजन कमी करण्याची ट्रीटमेंट घेतली, त्यामध्ये तुमचा आहार बॅलन्स केला गेला, काही व्यायाम प्रकार दिले गेले, शरीरशुद्धी केली की हाही प्रॉब्लेम तुमचा नील होतो. आणि एक आहे की लग्नाच्या आधी हे सगळे प्रॉब्लेम नील झालेच पाहिजे, जेणेकरून लग्नाच्या नंतर मुळातच आता मुली असं म्हणतात की आमच्याकडे आता ह्या सगळ्या गोष्टींना अजिबात वेळ नाही. कारण नोकरीवरती जावं लागतं, 8-10 तास जातात, जाण्या येण्यामध्ये 2-2 तास जातात, एवढा वेळ तिकडे वर्कलोड असतो, त्यामुळे आता आम्हाला अजिबात वेळ नाही. असं करू नका. आता तुमच्याकडे वेळ नाही या गोष्टी करायला, लग्नाच्या नंतर असेल का? लग्नानंतर तर अजून तुमच्याकडे दुसऱ्या पण घराची जबाबदारी येणार आहे. म्हणजे तिथे पण तुमच्या घरातली सगळे कामं करून तुम्हाला शिवाय परत नोकरीवरती जावं लागणार. त्यामुळे तुम्ही आत्ताच या सगळ्या गोष्टींकडे वेळ काढा आणि शरीरशुद्धी करणं, काही पिंपल ट्रीटमेंट असेल तर त्या ट्रीटमेंट करून घेणं, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला वेळ द्यायला हवा आणि तो द्या. परत अजून काहींचे दात पुढे असतात, अशा वेळेला दातांना क्लिपा वगैरे डेंटिस्टकडे जा, दातांना क्लिपा लावून घ्या. त्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा अवधी जातो. म्हणून माझं सांगणं पालकांना एकच आहे की ज्यावेळेस आपल्याला ठरलंय की आपल्या मुलीचं लग्न आपल्याला 2-1 वर्षांनी करायचं आहे, त्यांनी या सगळ्या ट्रीटमेंट मुलीच्या आधीच करून घ्या. लग्नामध्ये एवढा पैसा आपण खर्च करतो, अजून थोडा खर्च आपण मुलीसाठी करू. कारण एक अगदी नक्की आहे की सेंटर ऑफ अट्रॅक्शन सगळ्या लग्नांमध्ये गेलं तर सगळ्यात आधी नवरीकडे लक्ष जातं की नवरी कशी आहे.
उंची आहे, बुटकी आहे, ती सडपातळ आहे किंवा मग तिचा स्किन टोन काळा सावळा आहे. स्किन पॉलिशिंग केलं तर तुमचा टोन 1 शेड किंवा 2 शेडने उजळतो. त्यामुळे आत्तापासून एक वर्ष, दीड वर्ष आधीपासूनच जर कधी तयारी करायला सुरुवात केली, तर स्किन पॉलिशिंग करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी सहज होतात. पिंपल ट्रीटमेंट होणार, डेंटिस्टची ट्रीटमेंट होणार तुमची, स्किन पॉलिशिंग होणार, पीसीओएसचा त्रास असेल तर तो जाणार. या सगळ्या गोष्टी तुम्ही वर्ष, दीड वर्ष आधीपासून करायला सुरुवात करा. हां, आता जर काही मुलींना कसलाही त्रास होत नाहीये, तर त्यांचा 5-6 महिन्यामध्ये साधारणतः स्किन पॉलिशिंग करणं किंवा बाकीच्या ट्रीटमेंट करणं, थोडंफार वजन कमी करायचं किंवा योगासनं जॉइन केले तुम्ही, तर त्याच्यामधनं बऱ्यापैकी तुमचे हे सगळे प्रॉब्लेम निघून जातात. तर नाही म्हटलं तरी ज्यावेळेस योगा करतो त्यावेळेस सगळ्या सिस्टीम या क्लिअर करून घेतात योगासनांमध्ये. म्हणजे तुम्हाला पुढचा कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे असं म्हणू नका की माझ्याकडे एवढा वेळ नाहीच आहे. लग्नानंतर तुम्ही अजून बिझी होणार आहात. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकरता थोडासा वेळ काढा आणि या सगळ्या गोष्टींची तयारी करा. पालकांना पण माझी विनंती हीच आहे की मुलींचे लग्नासाठी आपण जो काही खर्च करणार आहे, मेकअप आर्टिस्ट आपण बोलवणार, त्यांचे वेगवेगळे फोटो काढणार, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढा पैसा खर्च करतो. थोडा पैसा मुलीसाठी खर्च करूया आणि आधी तिला लग्नाच्या आधी ती मानसिकरित्या, शारीरिकरित्या सक्षम असली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची तयारी आपण आधी करायला. म्हणून आता ज्यांना काही त्रास नाहीये, काहींचं मुली मुळातच खूप गोऱ्या आहेत, परंतु त्या थोड्या जाड आहेत. वजन कमी करून घ्या. 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी वजन कमी होतं मुलींचं. त्यासाठी अगदी पूर्ण वर्ष, दीड वर्ष द्यायला हवं असं नाहीये. योगासनं जॉइन करा. तुमच्या बऱ्यापैकी आजार नील होतील, काही असतील तर. काहींना अचानक जिममध्ये जातात, स्ट्रेच मार्क यायला सुरुवात होते. काहींना वजन एकदम झपाट्याने कमी केलं, जिममध्ये गेले. त्याच्यामध्ये डाएट तुम्ही जर फॉलो करतात, व्यवस्थित फॉलो करतात, नाही करत, मला माहित नाही. म्हणजे तिथले जिम ट्रेनरने तिथं तुम्हाला दिलेलं असतं, पण तुम्ही किती फॉलो करतात हे महत्वाचं आहे. मग अशा वेळेला काय करायचं, की तुम्ही आधीपासून थोडं, 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 थोडं करायला घ्या. मग अचानक काही वेळेवरती काय होतं, लग्नाच्या वेळेला त्या मुलीला स्ट्रेच मार्क आलेले असतात. पोटावरती स्ट्रेच मार्क येणार, हातांवरती स्ट्रेच मार्क येणार आणि ते चांगले दिसत नाही. तुम्ही फाउंडेशनने किती लपवणार, मेकअप करून किती तुम्ही लपवणार. त्यापेक्षा तुम्ही आधीपासून 1-1.5 वर्ष, 6 महिने आधीपासून, आता ठीक आहे काहींचे लग्न ठरले असेल, त्याला 5-6 महिने बाकी असतील, 4 महिने बाकी असतील, तुम्ही करा की आतापासून ट्रीटमेंट सुरू. वेळ आहे अजून तुमच्याकडे. त्यामुळे आधी तुम्ही ही तयारी करा आणि त्याच्यानंतरच मुलीचं लग्न करा. समजा काहींचं लग्न ठरलं असेल, थोडं पुढे ढकला, पण या ट्रीटमेंट आधी करून घ्या. कारण पीसीओएसचा त्रास हा आधी नील करायलाच हवा आणि लग्नानंतर मग अजून प्रॉब्लेम क्रिएट होणार. मग ते व्हायला नको. म्हणून कुठल्याही मुलींचं लग्न करायचं असेल तर मुलींनाही हीच विनंती की तुम्ही करिअरच्या मागे एवढं धावतायत, तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही आता करिअरच्या मागे एवढं धावतायत, थोडा वेळ स्वतःसाठी द्या, स्वतःच्या आरोग्यासाठी पण द्या. आणि थोडं वजन कमी करायचं असेल तर ते करा. आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून म्हणा, तुम्हाला किती तुमची गरज आहे त्यानुसार जर तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं, तर तुम्ही त्यानुसार बॉडी मसाज घ्या, स्टीम बाथ घ्या. केसांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते नील करा. डॅन्ड्रफ असेल, काहींच्या केसांमध्ये काय असतं, अचानक कोरडेपणा येतो कारण खाण्यापिण्यामध्ये कधी-कधी जिमला गेले, तर अचानक केसांमध्ये कोरडेपणा येतो. मग केसांमध्ये डॅन्ड्रफ पडणं, जसे स्ट्रेच मार्क येतात तसं केसांमध्ये डॅन्ड्रफ येणं, टक्कल पडणं, या गोष्टी मुलींना सुद्धा व्हायला लागल्यात आता. म्हणून तुम्ही योग्य निसर्गोपचार तज्ञांकडे जा, त्यांच्याकडनं आहार व्यवस्थित लिहून घ्या, योगासनं लावा. या बऱ्याच गोष्टी तुमच्या अर्ध्या अधिक तुमचे प्रॉब्लेम नील होतील. माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की मुली उपवर झाल्या, आपण लग्नाला उभं करतो, लग्नामध्ये खर्च करतो, थोडा खर्च मुलींकरता करूया आणि या सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मुलगी लग्नाला उभी करूया. सौंदर्याविषयी तुम्ही कमी करा खर्च असं मी म्हणत नाहीये, त्याच्यातही तुम्ही खर्च करा की, पण या ठिकाणी आरोग्यासाठी पण तुम्ही थोडा खर्च करा आणि नंतरच मुलीचं लग्न करा, जेणेकरून तिला लग्नानंतर कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही, प्रेग्नन्सीला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अजूनही इतर दुसरे कुठले इश्यू होणार नाही. मग नंतर तुम्ही सगळे इश्यू होणार, मग नंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाणार आणि मग त्यानंतर दोघांचा चेकअप होणार. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच मुलीचं व्यवस्थित करून घ्या ना, चेकअप वगैरे करून सगळ्या गोष्टी, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम आपले नील होतील. सांगण्याचा मुद्दा हा आहे की मुलीची नवरीची तयारी करायची असेल, जसं आपण सौंदर्याविषयी करतो त्याच पद्धतीने आपण आरोग्याविषयी पण करूया आणि मुलींना त्या पद्धतीने लग्नाला आपण सक्षम बनवूया. माझ्या मते माझा मुद्दा सगळ्यांना समजला असेल तर एवढंच आहे की आपण मुलींना समजवूया. लग्नाचं वय सुद्धा आता मुलींचं बऱ्यापैकी, काही मुली आता 30च्या नंतर लग्नाला तयार होतात, तसं नका करू. 25च्या आसपास लग्न झाले तर 30पर्यंत 1-2 मुलं आरामात होतात आणि ते व्हायलाच पाहिजे. कारण आता
मेनॉपॉजचा जे वय आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. 30-35मध्ये काही मुलींची पाळी जाते. मग अशा वेळेला प्रेग्नन्सी तुम्ही लग्नच उशिरा केला तर प्रेग्नंट कधी राहणार आणि हेल्दी मुलं कसे जन्माला घालणार? पुढचाही आपला फ्युचरचाही विचार करा आणि त्यानुसार साधारणतः 23 ते 25-26च्या आसपास तुम्ही लग्न करा. म्हणजे जेणेकरून 30च्या आसपास तुमचे 1 किंवा 2 मूल हे होणार. 30च्या पुढे मेनॉपॉजचा त्रास सुरू होऊ शकतो. तर त्याच्या आधी मुलं झालेले कधीही चांगले. माझ्या मुलींना मला असं वाटतं, की आता ज्या उपवर मुली आहेत त्यांना माझं म्हणणं समजलं असणार. पालकांनाही समजलं असणार. तर त्यानुसार तयारीला लागा आणि मुलींच्या लग्नाची तयारी करा. नमस्कार मंडळी. या भागामध्ये एवढंच. भेटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी एखादा विषय घेऊन. परंतु हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच कळेल. नमस्कार.